इंडिया आघाडी अधिक बळकट होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. काय वाटतंय सत्ता आता ज्या पद्धतीने यश आलेलं आहे, भाजपला सुद्धा बहुमत मिळालेलं नाही, काय वेगळं चित्र पाहायला मिळू शकेल? असं आहे की इंडिया आघाडीनं येणं केनं प्रकारे सत्ता मिळवण्याकरता प्रयत्न करायला हवेत. फार साधन सुचितीच्या गोष्टी करून चालणार नाही. जाऊ द्या, आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि म्हणून आपण थोडा प्रयत्न करूया, नको आणखीन काही वर्ष वाट बघूया. पण समोरची जी मंडळी आहे त्यांना सुद्धा बहुमत मिळालेलं नाही आणि त्यांच्या बाबतीत फार मोठ्या सभ्यतेनं वागणं काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शेवटी सत्ता ही सत्ता आहे. या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल, बळकट ठेवायची असेल, बळकट करायची असेल, विरोधी पक्षासह सर्वांचा मानसन्मान राखायचा असेल तर इंडिया आघाडीनं सरकार बनवलंच पाहिजे. इंडिया आघाडीनं सरकार बनवण्यापासून दूर राहणं ही चूक ठरेल. त्यामुळे इंडिया आघाडीनं सरकार बनवावं असं माझं मत आहे. आता जो निकाल पाहिलेला आहे, येणारं जे तुम्हाला यश मिळालं हे पाहिलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसं बघताय राज्याच्या दृष्टिकोनातून? असं आहे की थोडक्याकरता दिल्लीमध्ये उद्या सरकार कोणाचं येणार हे कळण्याकरता काही अवधी शिल्लक आहे. आम्हाला जर दिल्लीनं, मध्य प्रदेशनं, त्याचबरोबर काही ठराविक राज्यांनी जर आम्हाला तारलं असतं, आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे, या राज्यानं जर आम्हाला थोडं तारलं असतं, काही सीट्स, काही जागा जर थोड्या वाढून आल्या असत्या तर आज इंडिया आघाडीचा पंतप्रधान हा देशामध्ये बसला असता. तो पंतप्रधान म्हणून दिल्लीमध्ये सरकार त्यांचं स्थापन झालं असतं आणि मग जर सरकार स्थापन झालं असतं तर खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रिया ह्या देशामध्ये सुरू झाली असती. पण आता त्याचा निकाल काही तासातच लागेल, काही दिवसातच लागेल. परंतु महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडीचं सरकार ही महाराष्ट्रातली जनता बसवल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो. तुम्हाला दिसलं असेल गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये 4 आमदार निवडून आले की भाजपाचे सगळे जे काही शिरस्त्रेष्ठ महाराष्ट्रातले नेते आहेत ते काय एकमेकाला लाडू काय भरवायचे, नाचायचे काय, गुलाल काय उधळायचे, विरोधी पक्षाची टिंगलटवाळी किती करायचे, विरोधी पक्षाला किती कसपटा समान समजायचे आणि एकंदरीत त्यांचं वर्तन हे अत्यंत किळसवाणं असायचं, उबग येणारं असायचं. खरं सांगायला गेलं तर अपयश पचवणं सोपं असतं, यश पचवणं फार अवघड असतं. यश हे नम्रतेनंच पचलं जातं आणि त्याच्यामध्ये नम्रता असायला पाहिजे. परंतु ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला यश मिळालं, सत्ता मिळाली, तिथे तिथे भारतीय जनता पार्टीचा उन्माद, उन्नतपणा, अहंकार, त्याचबरोबर समोरच्या माणसांना कसपट समान लेखणं, त्यांची मानहानी करणं, त्यांची टिंगलटवाळी करणं, हा जो भाजपानं उद्योग सुरू केला होता, महाराष्ट्र हे सगळं डोळ्यानं बघत होता. महाराष्ट्र ते विसरलेला नाही. त्यामुळं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी आमचे उद्धव साहेबांनी यावेळेला सांगितलं होतं, भाजपाला 400 पार नाही, तुम्ही तडीपार, ते जवळजवळ तडीपार होण्याच्या बॉर्डर लाईनवरच आहेत. तेच उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची जी महाविकास आघाडी आहे ती उद्याचं सरकार हे नक्कीच स्थापन करेल, हे मी तुम्हाला आज नम्रपणे सांगतो, अहंकारानं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.